नदीचा आहे, फ्रेश एकदम ताजी ताजी। आज आपण याची मस्त करी बनवायची, तेही लसूणच्या चटणीमध्ये आणि मसाला खोबरं घालून। नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण दाखवले मी मगाशी तुम्हाला हे गुलवा आणलेला आहे आणि मी साफ करून घेतले। हे पा, त्याला काही खवले राहत नाही, फक्त अशी कात राहते, ती फक्त अशी घासायची निघून जाते ती। आणि हे पा, त्यांच्या पोटातली घाण बी काढून घेतली मी एकदम स्वच्छ। हे पा, मस्त क्लीन करून टाकले। आणि आता मी काय घेतलेलं आहे साहित्य तुम्हाला सांगते। हे पा, मी कच्चं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, आणि अद्रक आहे, लसूण आहे, धण्याची कूट आहे, मसाला आहे आपला, आणि लाल तिखट आहे तरीचं, आणि घरगुती लाल तिखट आहे, आणि कोथिंबीर। आता हे वाटण करून घेऊ आपण। आता वाटण सगळं एकत्रच टाकते मी। आणि मला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ लागत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणता म्हणजे काय करायचं काय नाही करायचं, कोणतं भाजी करायची आहे, जशी चिकन करायचं आहे, मटण करायचं आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। हे पहा, मी 3 पळे तेल टाकते। आणि आपला मसाला वाटून झालेला आहे आता। हे पहा, तेल तापल्यावर मसाला टाकायचा। आणि मी म्हणजे जास्त मसाला नाही घातलेला आहे बरं का, तिखट, लाल चटणी आणि थोडंसं नॉर्मल गरम मसाला होता, कारण गरम मसाला शरीराला खाणं बी हानिकारक आहे, जास्त गरम मसाला नाही खाऊ। चला, आता आपण मसाला मस्त परतून घेऊ। चांगलं परतून घ्यायचा, म्हणजे तेलात येऊन जाईल। हे पहा, असा मस्त परतून घ्यायचा। आणि तुम्हाला वाटलं थोडंसं तेल कमी पडतं आहे तर हे पाणी घालायचं, असं त्याला तेल सुटतं। आणि परत परतवायचं चांगलं मस्त। हे पहा, जेवढा मसाला चांगला परतेल तेवढी भाजी चांगली लागते, कारण तो कच्चा राहायला नाही पाहिजे। हे पहा, असं थोडं थोडं पूर्ण घालून द्यायचं, म्हणजे मसाला चांगला परतून जाईल आपला। आणि हे जे तिखट पाणी असतं ना मसाल्याचं, हे असे आपल्याला चव कच्ची लागणार नाही मसाल्यात, म्हणजे तेही परतून घ्यायचं चांगलं। आणि तेल सुटलं, तेल सुटलं। तुम्हाला वाटत असेल तर गॅस जास्त वाया जाईल, तसं नका हे करा, कारण मग आपल्याला माशाला चवच येणार नाही भाजीला। मी कोणतीही भाजी असली म्हणजे हे पाणी टाकतच राहते। हे पहा, मस्त परतून झालेलं आहे। आणि तेल किती आलं पहा, हे पहा तुम्ही पाहू शकता, एकदम भारी। आणि आता काय करायचं, हा गुलवा याच्यात टाकून द्यायचा। हे पहा, असे एक एक पूर्ण टाकून द्यायचे। हे पहा, आणि असे मस्त वर खाली करून घ्यायचं। हे पहा, आणि हळूच पाणी सोडायचं। फक्त आता 2-3 मिनटं असंच राहू दे। हे पहा, आता मी पाणी टाकते। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता, जास्त लागत असेल तर जास्त घाला, म्हणजे जास्त म्हणजे पातळ नाही व्हायला पाहिजे, आणि काही वेळ नाही लागत शिजायला, माशी लगेच शिजून जातात। कारण आमची 3 जणांची 4 जणांची भाजी थोडीच करते मी, जास्त नाही करत। हे पहा, आता मस्त उकळी येऊ द्यायची, मग मीठ घालायचं, मग कोथिंबीर घालू आपण। हे पहा, आपली आता गुलवा शिजलेला आहे। आणि आता आपण काय करू, पहिले मीठ घालू। मीठ घालते मी। आता तुमच्या अंदाजानुसार घाला, तुम्हाला बनवायचा राहिला का
मी माझ्या अंदाजानुसार मीठ घालते आणि खारट नाही मारता आता. आणि कसं शिजला मी ते दाखवते. हे पा, हे आपले डोळे आलेले आहे वरती पा, पूर्ण शिजलेला आहे. दिसला का सफेद डोळा? हा, हे शिजले. आता कोथिंबीर टाकू आपण. आता ताट करून तुम्हाला दाखवते. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता मी ताट करते. आणि लाईक आणि शेअर पण करा. हे पा, आपली गरमागरम भाजी झालेली आहे. मी तुम्हाला मगाशी दाखवली व्हिडिओमध्ये. आणि कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पा, मस्त गरमागरम आहे भाजी. हे पा, गुलवा फिश. आणि तुम्हाला नक्की आवडेल. एकदा तुम्ही बनवून पहा. बाजारात भेटता आपल्याला सहजपणे. हे पहा, एकदम मस्त फ्रेश माशी आहे. हे पहा, आजची रेसिपी कशी वाटली नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करायचं विसरू नका.